नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, हाय, हॅलो अँड वेलकम टू JK7598 मराठी यूट्यूब चॅनल. मला पण इंग्लिश येतं मित्रांनो. तुम्ही म्हणाल आज इंग्लिश म्हणून का सुरुवात, तर म्हटलं चला बघावं आपल्याला पण जमते का इंग्लिश. तर येतं आपल्याला पण इंग्लिश. तर ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, मी जनार्दन काशीद आणि स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज तारीख आहे 11 आणि वार आहे आज शुक्रवार 11 जुलै. तर आपण आता जस्ट गाडी काढली. वेळ झाला खूप, तसं उठायला उशीरच होतोय, काय समजत नाही. लवकर उठायचा विचार करतोय पण काय होत नाही उठायला. काल आपण थोडंसं काम केलं आहे पार्ट टाईम, एक 4 वाजल्यापासून रात्री 8:30-9 वाजेपर्यंत थोडंसं काम केलं. 1500-1600 रुपयाचं काम झालं आहे. पण एवढं काय जास्त त्याचा काय व्हिडिओ आपण बनवला नाही. तर आता आपण जस्ट झालो आहे लॉग इन. कालचा उबरचा पास आहे आपल्याकडे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. ओलाचं तर तुम्हाला माहिती आहे, आपण महिन्याचा रिचार्ज केला आहे. तर बघूया आता कोणत्या ट्रिप मिळतात. आणि तुम्ही सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती ओला उबर रिलेटेड व्हिडिओ अर्निंगच्या संदर्भात डेली येत असतात. तर मित्रांनो, बघूया आता. सध्या पाऊस तर उघडलेला आहे कालपासून. काल पण पूर्णपणे ऊन पडलेलं, आज पण ऊनच आहे. तर आज आता कसा बिझनेस आहे ओला उबेरमध्ये तुम्हाला समजेल आजच्या या व्हिडिओमधून. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप नका करू. किंवा जे कोणी आपले भाई ओला उबेर ड्रायव्हर असतील त्यांच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल. तर ठीक आहे, बघूया आता. काल तसं मित्रांनो, काल मी सकाळी मला काम होतं जरा RTOचं. RTO संदर्भात पण तुम्हाला एक माहिती द्यायची आहे. माझी गाडी 5 वर्ष झालीत कंप्लीट मित्रांनो. आणि 5 वर्ष कंप्लीट झाल्यामुळे आपल्याला परमिट रिन्युअल करायचं होतं. तर ते परमिट रिन्युअल करण्यासाठी आपण परवा आपलं 7 तारखेला परमिट संपलं. आपण ते पेपर आपल्या एजंटकडे दिले. पेपर दिले म्हणजे काय, जुनं परमिट वगैरे हे आणि हे सगळं पेपर दिले. आणि त्याच्यानंतर तो ठीक आहे बोलला. आणि परत दुसऱ्या दिवशी रिन्युअलला गेला तर तिथं सांगितलं की तुम्हाला बँकेचं एक नो ऑब्जेक्शन लेटर म्हणून बँकेचं लोन आहे ना आपल्या गाडीवरती, ते बँकेचं लेटर पाहिजे. अगोदरच सांगितलं असतं तर त्याच दिवशी भेटलं असतं. पुन्हा त्याच्यात 1 दिवस लेट झाला. परत त्या बँकेत गेलो. त्या दिवशी ते बँकेमध्ये 2 तास थांबून इकडून तिकडून पुन्हा ते अर्ज दिला. अर्ज देऊन मग ते लेटर भेटलं. ते पण 4 वाजता भेटलं. ते लेटर पुन्हा त्यांना ऑनलाईन पाठवलं. ते लेटर त्यांना ऑनलाईन पाठवलं. ते सगळं झालं. त्याच्यानंतर पुन्हा परत फोन आला एजंटचा की बाबा तुमचं GPRS बंद आहे, GPRS ॲक्टिव्ह करावं लागेल. आता GPRS मित्रांनो, माझं कसं आहे, मी जेव्हा पासिंग केलं होतं त्याच वेळेला झालं होतं. ते कसं 11 महिन्याचा काहीतरी रिचार्ज असतो त्याचा. तर ते आपण गेलो त्या GPRS वाल्याकडे. तर RTO बोलले ते त्याशिवाय ते परमिट निघणार नाही तुमचं. GPRS वाल्याकडे गेलो. ते GPRS वाल्याने सांगितलं की हे रिन्युअल नाही होणार, तुम्हाला नवीनच टाकावं लागेल. आता काय करायचं. शेवटी मग 12,000 रुपयाचं नवीन GPRS ॲक्टिव्ह केलं. ते टाकलं. काल दिवसभर तेच काम केलं. पुन्हा त्याचे पेपर बनवले. ते पेपर मी ऑनलाईन त्यांना पाठवले. ते GPRS फिट केला. आणि त्याच्यामुळं कालचा दिवस आपला गेला. आणि परत 4 वाजता आपण लॉग इन झालो. आणि त्याच्यामुळे थोडंसं तेवढं काम झालं. तर असा मित्रांनो एक माझा खर्च आला आहे. मी इन्शुरन्स रिन्युअल केला. इन्शुरन्स माझा संपला होता 17 तारखेला. तर मला 5 वर्ष झाल्यामुळे थर्ड पार्टी इन्शुरन्स भेटला. 0 टेप इन्शुरन्स भेटला नाही. तर ठीक आहे म्हटलं, थर्ड पार्टी 17,000चा काहीतरी इन्शुरन्स बसला आपल्याला. आणि त्याच्यानंतर परत मग आपलं परमिट रिन्युअल करायचं होतं. आता परमिट रिन्युअलचा एजंटचा खर्च अजून काय मला सांगितला नाही. तो एजंटचा खर्च आहे, तो मला आता तुम्हाला मी सांगेन व्हिडिओमध्ये नंतर. तर अशा प्रकारे असे डॉक्युमेंटचे पण खर्च असतात भरपूर. प्रोफेशनल टॅक्स भरायचा आहे. 1 वर्षाचं परमिट ॲथॉरायझेशन करायचं आहे. आणि हे 5 वर्षाचं परमिट. आता जे परमिट मिळेल ना मित्रांनो, ते आपल्याला 3 वर्षाचंच मिळेल. म्हणजे 5 आणि 3 8 वर्षच आपण ही गाडी चालवू शकतो. 8 वर्षानंतर गाडीला प्रायव्हेट तर करावी लागेल, नाही तरी विकावी तर लागेल. या दोन्हीपैकी एक पर्याय आहे. पण बघूया पुढं कसं काय होईल ते. आता सध्या आहे तर 3 वर्षाचं जर आपण चालवून घेऊ. गाडी तर अजून कंडिशनमध्ये आहे, गाडीला काय प्रॉब्लेम नाही. 3 लाख किलोमीटर गाडी चालली आहे, पण गाडी एकदम ओकेमध्ये. तर या अशा पण छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो. तर मी सेपरेट त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवीन, आपलं परमिट रिन्युअलचा आणि बाकीचे जे काही खर्च आला त्याच्यावरती. तर हा व्हिडिओ अर्निंग संदर्भात आहे मित्रांनो, फक्त थोडीशी तुम्हाला माहिती सांगितली. तर ठीक आहे, चला मी आता ऑनलाईन होतो. बघूया कोणती ट्रिप मिळते, काय देतो तुम्हाला अपडेट. हे बघा, आपण आपल्या नेहमीच्या ठिकाणी थांबलो आहे रोडपालीला. आणि 10 वाजून 7 मिनटं झाले. ट्रिप 0 केले. CNG भरून आलं तरी 2 कांड्या CNG खाली झालं लगेच. तर
झालं. ओला पण लॉग इन आहे, उबर पण लॉग इन आहे आणि रॅपिडो पण लॉग इन आहे. सर्च तर काय सध्या दिसत नाही ते. इथून एखादी पटकन कुठली तर ट्रिप लागली ना, पटकन आपण निघून जाऊ आणि मग तिकडे काम करता येईल आपल्याला. तर ठीक आहे मित्रांनो, चला देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो, तुम्ही फक्त टाईम बघा. 8:46 झाले. 143 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता सध्या आहे खारघरमध्ये. बऱ्याच वेळानंतर अपडेट देतो मित्रांनो. सांगतो तुम्हाला कसं कसं कुठं काय 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 दिवसभर झाला आज. तर फक्त आता बघू शकता तुम्ही 8:45 झालेत आणि 143 किलोमीटर झाले. आपण खारघरला आहे. शेवटची ट्रिप आपल्याला लागलेली तुर्बे आयकियाचं शोरूम आहे तिथून खारघरची. आता जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं आहे. उबरमध्ये ट्रिप होती. तर सांगतो तुम्हाला कसं कसं काय काय कुठं कुठं झालं ते आज. हां, तर मित्रांनो, आज विषय असा का झाला की सकाळी मी ज्यावेळा अपडेट दिलं तुम्हाला त्याच्यानंतर मला ट्रिपला बऱ्याच वेळानंतर एक ट्रिप लागली. कळंबोली रोडपालीतून एक तलोजाची. ती ट्रिप ॲक्सेप्ट केली. ओलामध्ये होती. ती ट्रिप ड्रॉप केली आणि त्याच्यानंतर मी खारघरमध्ये होतो. एवढा वेळ थांबलो ना, मला खारघरमध्ये ट्रिपच लागत नव्हत्या. आणि आज दिवस ना मित्रांनो, मला असं व्हिडिओ बनवायला अशी म्हणजे काय हेच वाटलं नाही की आता मी व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला याच्यातून सांगू. कारण ट्रिपच नव्हत्या. होत्या ट्रिप, पण छोट्या ट्रिप लागल्या. अशा काय मोठी एखादी कुठली अशी चांगली अर्निंगची होण्याची ट्रिप लागलीच नाही आपल्याला. आणि अशा पद्धतीनं आजचा दिवस पूर्ण माझा झाला. म्हणजे अजून पूर्ण नाही झाला, अजून सध्या आहेच आपण खारघरमध्ये. तर मग व्हिडिओ बनवता आला नाही मला. हां, मी बऱ्याच ट्रिपा केल्या. जवळजवळ उबरमध्ये 5-6 ट्रिप केल्यात. ओलामध्ये एकच ट्रिप केली सकाळची तेवढी. पण मला ते असं व्हिडिओ बनवायची इच्छाच झाली नाही. कारण त्यांना जे एकदम छोट्या ट्रिपा होत्या त्याच्यामुळे आपल्याला काय तसं व्हिडिओ बनवता आला नाही बाकीच्या जे ट्रिपचा. तर एकंदरीत ओव्हरऑल तुम्हाला सांगतो, मी 5-6 ट्रिप उबरमध्ये केलेत. जवळजवळ 2200-2250 रुपयाचं काम उबरमध्ये झालं आहे आणि ओलामध्ये एक ट्रिप झाली 250 रुपयाची. असं मिळून टोटल 2500 रुपयाचं काम झालं आहे. आणि आता वाजलेत 143 किलोमीटर गाडी चालली. आपण आहे खारघरमध्ये आणि बघूया आता कसं कसं काय काय. उबरचा तर पास आपला संपलेला आहे, त्यामुळे ही शेवटची ट्रिप आपण घेऊन आलो आहे कालच्या पासमध्येच. तर आता बघूया इथून पास ॲक्टिव्ह करायचा का ओलामध्ये एखादी ट्रिप घेऊन घराकडल्या साईडचं यायचं काय, पूर्ण तुम्हाला अपडेट देतो मी नंतर. पण तर सध्या मित्रांनो तुम्हाला सांगतो, पाऊस उघडला आहे पण बिझनेस बिलकुल नाही आहे. खरंच बिझनेस नाही आहे. आता माझी तरी एर्टिगा गाडी आहे. तुमच्याकडे डिझायर वगैरे किंवा वॅगनर असेल तर मला माहिती नाही त्याच्यामध्ये बिझनेस आहे का नाही. पण एर्टिगा गाडीला तर सध्यानं बिझनेस नाही आहे मित्रांनो. ट्रिपाच वाजत नाहीत. जशा ट्रिपा पहिल्या भेटत होत्या ना एक्सेलच्या, तशा ट्रिपा बिलकुल आता भेटत नाही आहेत. खूप कंडिशन वाईट आहे. पण त्यामधून पण आपण दिवस काढतो आहे. चला, उद्याचा दिवस चांगला येईल. आजचा दिवस गेला, परत उद्याचा दिवस चांगला येईल, या हिशोबाने आपण काम करतो आहे. आता शनिवार रविवार 2 दिवस तर कमवायचे आहेत मित्रांनो. तर उद्या लवकरच निघणार आहे. रोज म्हणतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये लवकर निघणार, पण निघत नाही. पण उद्या 100% लवकर निघेन मी. उद्या बाकी काय विचार करणार, उठून आंघोळ करून सरळ गाडी काढेन. तर ठीक आहे, बघूया आता इथून काय ट्रिप मिळते, कुठली काय देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपली गाडी झाली पंक्चर. आपण आलो आता पंक्चरवाल्याकडे. इथं पेट्रोल पंप आहे. या पंपावरती पंक्चर काढायचे. खारघरला होतं मित्रांनो आणि एकदम अचानक बघितलं तर टायरमध्ये हवा गेलेली दिसली. त्यामुळे आलं पंक्चरसाठी. बघूया आता किती पंक्चर निघत आहेत काय. लाइट लगाओ क्या? अच्छा, उधर ही है क्या? उधर क्या है? उधर दिखा?
पंक्चर है क्या? हवा नहीं जाता ना? ठीक रहा है। खिला नहीं ना? पंक्चर वाला आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली पंक्चर झाली होती आणि त्या पंक्चरला मला खूप म्हणजे खारघरमधून मी आलो इकडे. रस्त्याला म्हटलं कुठेतरी भेटेल आपल्याला, पण तो काय भेटलं नाही. शेवटी कळंबोलीच्या पंपावरती आलो पंक्चरवाल्याकडे. तिथून पंक्चर काढली, त्याच्यात 2 पंक्चरी निघाल्या. काच घुसले होते मित्रांनो, काच काय माहिती आता. टायर पण मागचे जरा माझे थोडे वीक झालेत आणि मग ठीक आहे म्हटलं पंक्चर काढून घेतल्या त्या 2 आणि आलो आता. तर मित्रांनो आजचा दिवस गेला आहे, 12 तास झाले, पण आज तसं म्हणावं असं काम झालं नाही. अजून काम होऊ शकलं असतं, करू शकलो असतं थोडंसं 1-2 ट्रिपा, पण ते पंक्चरमुळं सगळा टाईम गेला आपला. 2 तास तर त्याच्यातच गेले, 8 ते 10. तर ठीक आहे, आपलं उबरमध्ये 7 ट्रिप कंप्लीट केलेत. 2284 रुपयाचं काम झालं आहे. ओलामध्ये एकच ट्रिप कंप्लीट, 252 रुपये. ओला मला ट्रिप देत नाही मित्रांनो माझं, कारण ओलामध्ये कॅन्सलेशन रेट माझा हाय झालेला आहे. त्यामुळे ओलामध्ये मला ट्रिपा भेटत नाहीत. ओला काय करतो, कधी कधी ट्रिप देतो, कधी कधी बंद करतो. ज्यावेळेला अशा वेळेला ट्रिप देतो की माझी उबरची ट्रिप चालू असते, त्यावेळेला त्याची ओलामध्ये ट्रिप असते, आणि ज्यावेळेला आपण फ्री असतो त्यावेळेला ओलाची ट्रिप वाजत नाही. असा काहीतरी प्रकार ओलाचा माझ्यासोबत झाला आहे. आता रिचार्ज केला आहे, पण ठीक आहे, चला बघू हळूहळू त्याच्यात पण आपण सुधारणा करू कॅन्सलेशन रेटमध्ये. तर टोटल बघितलं गेलं तर आपलं 2536 काहीतरी काम झालं आहे. देतो स्क्रीनशॉट देतो कॅल्क्युलेटरचा, पण त्याच्यातून 66 रुपये आपण ओलाचा पास मायनस करू. उबरचा तर काही कालच आपला झाला होता. आणि 500 रुपये CNG, 100-150 किलोमीटर गाडी चालली, तर 500 रुपये CNG मायनस केला तर आपल्याकडे जो 1970 का काहीतरी रुपये, म्हणजे 2-1 हजार आपल्याकडे प्रॉफिट राहतो आहे दिवसभरात. 12 तास काम केल्यानंतर काही नाही मित्रांनो, बिलकुल प्रॉफिट नाही इर्टिगा गाडीला. पण ठीक आहे, असा पण दिवस एखादा नाही, हा महिनाच चालला आहे आता असाच 1 तारखेपासून. तर बघूया या इथून पुढच्या दिवसामध्ये पण काहीतरी सुधारणा होईल. चांगली अर्निंग आपण करण्याचा प्रयत्न करू. उद्या आता शनिवार आहे, उद्या लवकर निघायचा विचार चालला आहे, निघणारच आहे पण तुम्हाला सांगतो. आणि आता जेवण करू, आराम करू, आणि उद्या लवकर निघून आपण दिवसभर काम करू. कारण ओलाचा पास आपला असाच चालला आहे वाया. ओला बुकिंग देत नाही, पण बघूया उबरमध्ये वगैरे काय इकडून तिकडून. शनिवार आहे उद्या, त्यामुळे काम चांगलं होईल अशी आशा करतो. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ.